जीवनाने त्यातच राहावे. नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आमचा फाउंडेशन विषयी 2 मिनिटांचा इंट्रोडक्शन देतो. नंतर आजच्या आपल्या या व्याख्यानमालेला आपण सुरुवात करूया ऑनलाईन स्वरूपात. आमचं एनजीओ संकल्प फाउंडेशन गेले 11 वर्ष भारतातल्या विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये काम करत आहे. आमचं जे मुख्य तत्व आहे महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांच्या तत्वानुसार शिवभावे जीवसेवा आमचा एनजीओ कार्यरत आहे. गेल्या 11 वर्षात आम्ही ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात आमचं कार्य सुरू आहे. आम्हाला या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळते त्याबद्दल आमच्या एनजीओला निश्चितच अभिमान आहे. आमच्या एनजीओची एक छोटीशी वेबसाईट मी इथं सॉरी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं। कोरोना काळात जेव्हा आमचं सगळं फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होते आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली. तिच्या वेबिनार मध्ये अगदी स्पर्धा परीक्षापासून तर ग्रामीण विकास यासोबत शेतीचे विविध तंत्रज्ञान जसं नैसर्गिक शेती, ऑर्गॅनिक शेती, योगिक शेती यासोबतच कृषी प्रक्रिया उद्योग या व्यतिरिक्त त्या काळात खूप साऱ्या लोकांना स्क्रीनची खूप सवय लागली होती. टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर. तर मुलं आणि पालक यांच्यासाठी आम्ही वर्कशॉप देखील ऑनलाईन स्वरूपात अ, घेतले की ज्यामुळे पालकांना आणि मुलांना निश्चितच फायदा झाला. यासोबत आपले राष्ट्रीय पुरुष पूजनीय छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही या वेबिनार सिरीज आयोजन केलं होतं आणि संपूर्ण भारतातून आम्हाला खूप चांगला यासाठी रिस्पॉन्स मिळाला. आज आपण ज्या वेबिनार साठी जमलो आहोत
संवाद सारथी त्याविषयी थोडक्यात सांगतो. संवाद सारथी सुरू करण्याचा मुख्य उद्देश जेव्हा आमच्या सगळ्या एनजीओच्या डिरेक्टर लोकांच्या मनात आला, तर आम्ही ठरवलं की काय करायचं म्हणून बऱ्याच लोकांशी चर्चा देखील केली. चर्चा करत असताना की जे पण स्पेशलाइज किंवा डिसेबल व्यक्ती आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल, म्हणून या संवाद सारखी व्याख्यानमालेचे आयोजन करण्याचं आम्ही ठरवलं. आम्ही बऱ्याच तज्ञ लोकांशी चर्चा केली महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर, आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या मार्गदर्शनाने आम्ही 15 ऑगस्ट 2022 ला या संवाद सारखी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश की जे पण स्पेशलाइज किंवा डिसेबल व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनातलं त्यांचा जीवन संघर्ष ऐकून घेणे. कारण ते जीवन जगत असताना रोजच त्यांच्या जीवनात खूप संघर्ष असतो. त्यांच्या ज्या कमी आहेत त्या शोधून त्याच्यावर ते मात करत असतात आणि त्यावर मात करून आपल्या बॅलन्स निर्माण करत असतात, जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि फक्त जगाशी जुळवत नाही तर कधी कधी स्पर्धा करून त्यांच्या पुढे देखील जाण्याचा प्रयत्न ते करत असतात. तर असं जेव्हा आम्ही सुरुवात केली तर वाटलं नव्हतं की आम्ही इथपर्यंत पोहोचू, पण गेल्या मागचे 84 आठवडे झाले ही वेबिनार सिरीज कंटिन्युअस सुरू आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने. तर इथं आल्यानंतर आम्हाला स्वतःला नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. जेवढे पण महानुभाव वक्ते इथे येऊन गेले, प्रत्येक जण एक युनिक कॅरेक्टर व्यक्ती आहे की ज्यांच्यामुळे आम्हाला नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. आणि आमच्या एनजीओचं खूप मोठं अं, भाग्य आहे की आम्हाला हे सगळं इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मिळते. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या मनीषा मॅडमचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला रिक्वेस्ट करतो. आणि आत्ताच जे लोक जॉईन झाले प्रेक्षक त्यांचे पुनश्च एकदा आमच्या एनजीओच्या वतीने मी स्वागत करतो. धन्यवाद सर. नमस्कार. पुष्प 85वे संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 85वे आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 85वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या नाशिक येथील घे भरारी समुपदेशन केंद्राच्या संचालिका तसेच बोधी वृक्ष चॅनलच्या सहाय्यक संपादिका माननीय मनीषा दिनेश स्वामी मॅडम आज आपणास वक्ता म्हणून लाभलेल्या आहेत. मॅडमचा थोडक्यात परिचय. मॅडमचं शिक्षण हे BA झालेलं आहे आणि मॅडमने बिलीप देखील केलेलं आहे. बिलीप अँड ISC लायब्ररी सायन्स मॅडमचं झालेलं आहे. मॅडमचं प्रोफेशन जे आहे त्या समुपदेशक आहेत आणि संपादकीय म्हणून सुद्धा त्या काम बघतात. मॅडमचे समाजसेवा देखील मॅडमची उत्तुंग आहे. त्याच्यामध्ये मॅडम हिरिरीने भाग घेतात. तर शालेय विद्यार्थी आणि मानसिकरित्या खचलेल्या लोकांचे मोफत समुपदेशन मॅडम करत असतात. मॅडमचं जे छंद आहेत ते देखील शांत संगीत ऐकायला मॅडमला आवडतं. विशेषतः जगजित सिंग यांच्या गझल देखील मॅडमला ऐकायला आवडतात. मॅडमचे जे अचिव्हमेंट्स आहेत त्या लोकमत सखी मंचतर्फे आयोजित आशिमी स्पर्धेत मॅडमला प्रथम पारितोषिक मिळालेले आहेत. तसेच 2010 ला सावित्रीबाई फुले पुरस्कार देखील मॅडमांना मिळाला आहे. मॅडमांना नाशिक भूषण पुरस्कार देखील लाभलेला आहे 2017, 2022 आणि 2023. अपंगांमध्ये विशेष कार्य केल्याबद्दल मॅडमांना सन्मानित केले गेलेले आहे. तसेच मॅडमांना नाशिक मधून कौन बनेगा करोडपती हिंदी सोनी टीव्ही वरील अमिताभ बच्चन यांच्या शो मध्ये फर्स्ट फिंगर्स पर्यंत जाण्याची नाशिक मधील एकमेव अपंग व्यक्ती मॅडम आहेत. मॅडम ज्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग मॅडमचा असतो ते म्हणजे अखिल भारतीय अंध अपंग साहित्य संमेलन 1995 मध्ये कवी संमेलनामध्ये मॅडमचा सहभाग होता. तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाटक स्पर्धेत देखील मॅडमचा सक्रिय सहभाग होता. तसेच एकनाथ भागवत अहमदनगर
डिबेट स्पर्धेत देखील मॅडमांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे लोकमत पेपर तर्फे, लोकमत वृत्तपत्रातर्फे. नंतर सखी मंच स्पर्धेमध्ये देखील मॅडमांना प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. 2005 साली देखील मॅडमला सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेले आहेत. अशा ह्या आपल्या उत्तुंग कार्यकर्तृत्व असलेल्या ज्या मॅडम आहेत माननीय मनीषा दिनेश स्वामी मॅडम. घे भरारी स्व आनंदासाठी बनव आयुष्य भारी या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. खरोखर प्रत्येक वेबिनार मध्ये जे पण महानुभाव येतात त्यांच्याकडून निश्चितच त्यांचा प्रवास जाणून घेत असताना आम्हाला स्वतःलाच खूप शिकायला मिळत असतं. तर मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या मनीषा मॅडमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्यासोबत शेअर करा. नमस्कार. जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे. असे आनंदाचे गाणे गाऊन मी माझं जीवन जगणारी अशी मी. वयाच्या 3ऱ्या वर्षी पोलिओ झाल्यामुळे आलेल्या अपंगत्वावर मात करून जिथे शाळेत जाणेही शक्य नव्हते तिथे आई वडिलांनी कष्ट करून देत असलेल्या शिक्षणाचे महत्व जाणून BA बिलीप पर्यंत शिक्षण घेतलेली अशी मी. शाळा कॉलेजमधून विविध कवी संमेलन, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा, पारितोषिक घेण्याबरोबर निर्धार नाटकातून सुरू रंगवणारी अशी मी. कोणतेही पत्रकारितेचे पदवी न घेता साहित्याची व लिखाणाची आवड होती म्हणून सवड काढून न्यूज चॅनल व वर्तमानपत्रातून संपादकाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडणारी अशी मी. दिव्यांग आहे म्हणून कोणतेही छोटे मोठे व्यवसाय न करता फ्रीडम कम्प्युटर अँड सायबर कॅफे चालवणारी अशी मी. नाशिक मधली एकमेव अपंग स्त्री होती. माहेरची सर्वांची लाडकी असलेली व सासरच्यांची आदर्श सूत. प्रत्येक अडी अडचणींमध्ये पती दिनेश यांना भक्कम सोबत करणारी व स्त्रीच्या आयुष्यातील अनमोल क्षण मातृत्व, त्या मातृत्वाच्या सर्व जबाबदाऱ्या उत्तम पद्धतीने पार पाडणारी आराध्याची मम्मी व केव्हापासून अशी मी म्हणणारी मी स्वतः मनीषा दिनेश स्वामी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करते आणि स्वागत करते. मी सर्वप्रथम ज्या आई वडिलांनी मला जन्म दिला आणि मी अशी असताना, अशी म्हणण्यापेक्षा दिव्यांग असताना मला उत्तम संस्कार आणि उत्तम शिक्षण दिले त्यांना आणि माझे गुरु हिंगणे सर ज्यांनी मला आयुष्याचा एक वेगळा मार्ग नेहमी दाखवत गेले. आजही ते माझ्या प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती मला मार्गदर्शन करत असतात. माझे सासरचे, माहेरचे लोक आणि माझा मित्र परिवार ज्यांच्यामुळे आज मला ही संधी मिळत आहे की मी माझा जीवन प्रवास सांगू शकेल. कारण की ह्या माझ्या जीवन प्रवासामध्ये मला ह्या सगळ्या व्यक्तींनी सोबत केली, त्यांनी साथ दिली, त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मी आज जे काही आहे तुमच्या समोर बोलण्यासाठी योग्य बनलेली आहे. त्यामुळे मी आधी सर्वांना, माझ्या गुरुंना, माझ्या आई वडिलांना आणि माझ्या वयस्कर सासू सासऱ्यांना सर्वप्रथम वंदन करते. एक अपंग मुलगी म्हटल्यानंतर समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हे मी लहानपणापासून अनुभवत होते की मुलगा मॅडम तुम्ही म्यूट झालाय. मॅडम तुम्ही म्यूट झालाय. तुम्ही अनम्यूट करा. अनम्यूट. आपण गटांवरती मात करत असतो. वयाच्या 3ऱ्या वर्षी एक 70-80च्या दशकामध्ये नवीनच पोलिओची लस आलेली होती. जशी आता आपण कोरोनाची लस घेतो ना तशी. तर माझ्या 2 मोठ्या बहीण भावांना
ती डोस दिलेला नव्हता, त्याच्यामुळे त्यांना पोलिओ झाला नव्हता. आणि माझ्या जन्माच्या वेळेस ती नवीनच आलेली असल्यामुळे मला ती दिली गेली आणि चुकून मला अपंगत्व पोलिओ झाला. माझ्या नंतरच्या 2 भावंडांनाही ती लस दिलेली नाही, त्याच्यामुळे तेही चुकून. म्हणजे आम्ही 5 भावंडांमध्ये मी सेंटरला असलेली मध्ये मनीषा, मला अपंगत्व आलं. पण आई वडिलांनी माझं हे अपंगत्व मला स्वीकारायला इतका सपोर्ट केला की त्यांनी मला असं जाणवू नाही दिलं की तू अपंग आहे मग हे नाही जमणार किंवा हे नाही करता येणार. उलट त्यांनी मला माझ्या सगळ्यात महत्वाची जी काठी दिली असेल तर माझं शिक्षण. माझ्या वडिलांनी माझ्या शिक्षणावरती खूप जास्त कष्ट घेतले. म्हणजे 8वी पर्यंत माझ्या वडिलांनी मला कडेवरती उचलून शाळेमध्ये नेऊन बसवत होते ते. त्यानंतर जेव्हा आपले माननीय राष्ट्रपती अब्दुलजी कलाम यांनी एक कॅलिपरचा शोध लावला फायबरचा, ते हलके होते, ते घालून मग मी चालायला लागली आणि मग माझा पुढचा शाळेचा प्रवास, कॉलेजचा प्रवास सुरू झाला. पण माझ्या कॉलेजच्या आणि माझ्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये माझे वडील आणि माझे बंधू यांचा मला खूप मोठा सहभाग होता. कारण की मला शाळेत नेणं असणं, कॉलेजला नेणं असणं किंवा मला घेऊन येणं असणं, माझे वडील सगळं उत्तम म्हणजे माझ्या शाळेवरती किंवा शिक्षणावरती ते लोक खूप मेहनत करत होते आणि मी सुद्धा त्यांनी केलेल्या मेहनतीचं चीजच करत होते. भलेही मला म्हणजे इतर मुलांसारखं रेग्युलर शाळेत जाता येत नव्हतं. मी बरेचदा पावसाचे 4 महिने तर घरीच असायचं किंवा वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसला होते, त्यांना सुट्टीचं नसेल तरी सुट्टी होत होती, पण मी घरी राहून मात्र माझा अभ्यास करत होते. कधीही नापास न होता माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि जशी मी वयात येऊ लागले 14व्या-15व्या वर्षी ना असं एक न्यूनगंड तयार झाला. एक आपण म्हणतो ना टीन एज असते, त्याच्यामध्ये आपल्याला समाजामध्ये मिक्स होता येत नाही. मलाही तो न्यूनगंड तयार व्हायला लागला. मी बाहेर जाणं टाळायला लागली, माणसांमध्ये जाणं टाळायला लागली. त्यावेळेस माझ्या आईने एक गोष्ट इतकी सुंदर केली की जी आजपर्यंत मला उपयोगी पडत आहे. माझ्या आईने मला बसमध्ये, रिक्षामध्ये न्यायची आणि बस स्टँड वरती, तेव्हा मी स्टिक वरती चालायची. आई मला बस स्टँडच्या गर्दीमध्ये सोडून द्यायची की तू चल, तुझा रस्ता, तू लोकांना सांग मला रस्ता द्या. मी प्रत्येक वेळेस तुझ्या ठिकाणी किंवा तुला स्पेशल रिक्षा करून नाही नेणार किंवा अवेलेबल राहीलच असं नाही राहणार आहे, तर तू तुझा रस्ता शोध. आई त्या गर्दीमधून शोधताना पहिल्यांदा खूप घाबरल्यासारखं झालं की अरे लोक बघतायत, लोक हसतायत, अरे एवढी चांगली मुलगी अपंग, आणि लोकांच्या त्या नजरा कुठेतरी त्रास देत होत्या. पण नंतर आई म्हटली की इतक्या सगळ्या लोकांमधून जर तुझ्याकडे ते लोक बघत आहेत ना तर नक्कीच तुझ्याकडे काहीतरी खास आहे. एवढे सगळे लोक सोडून तुझ्याकडे बघतात. आणि मग ते कुठेतरी एक कॉन्फिडन्स आला की येस, मैं देखने की चीज हूँ इसलिए लोग मुझे देख रहे, वो समझ में आ गया. तेव्हापासून तो जो न्यूनगंड गेला की जर लोक बघत असतील तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, बघत असतील तर माझ्यामध्ये काहीतरी खास आहे, आय एम द बेस्ट, असं धरून मग मी पुढे मात्र कधीही माझ्या अपंगत्वाची मला लाज वाटली नाही, कधीही माझ्या अपंगत्वाचा मला त्रास झाला नाही. उलट आईने मला सांगितलेली अजून एक गोष्ट की माई, ज्या लोकांना डोळे नसतात, ज्या लोकांना ऐकता येत नाही, ज्या लोकांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाही, त्याच्यापेक्षा तुला सगळं भरभरून दिलेलं आहे. बुद्धी दिलीये, बोलता येतंय, मन दिलंय, डोकं दिलेलं, कान दिलेले, मग त्याचा उपयोग करून ते तुझ्या पायांवरती मात करू शकतेस ना. आणि खरंच ह्या गोष्टीचा मी माझ्या आयुष्यात खूप जास्त उपयोग केला की अरे नाही, म्हणजे पायच माणसाचं सर्वस्व कधीच असू शकत नाही, कधीच असू शकत नाही. जिथे माणसाची आपल्या मनाची भरारी असेल ना तर आपण आकाशात कुठेही विहार करू शकतो. तिथे ना डोळ्यांची गरज आहे, ना तिथं बोलायची गरज आहे, ना तिथं पायांची गरज आहे. हे जेव्हा समजायला लागलं तेव्हा आयुष्य छान वाटायला लागलं. आणि जेव्हा मला ह्या छान आयुष्याची जाणीव झाली तेव्हा असं वाटायला लागलं अरे हा जो आनंदाचा ठेवा आपल्याला भेटलेला आहे, हा जो आनंदाचा एक मार्ग आपल्याला मिळालेला आहे, हा मार्ग आपण प्रत्येकाच्या आयुष्यात जर दिला, प्रत्येकाच्या म्हणण्यापेक्षा माझ्या दिव्यांग बांधवांच्या, भगिनींच्या आयुष्यात दिला तर माझ्या आयुष्याचं सार्थक. आणि तेव्हापासून माझं मग घे भरारी आणि आनंद, स्व आनंद, जेव्हा आपण स्वतः आनंदी राहतो तेव्हा आपण दुसऱ्यांना आनंद देतो किंवा तेव्हा आपण दुसऱ्यांना आनंदी करू शकतो. म्हणून आपण स्वतः आनंदी राहायचं, जे आहे ते स्वीकारायचं, मग ते अपंगत्व असो किंवा अजून काहीही. माझ्या आयुष्यामध्ये स्वीकारण्यासारखी फक्त एकच गोष्ट होती, अपंगत्व. ते एकदा का स्वीकारलं, एकदा का एखादी गोष्ट तुम्ही स्वीकारली की मग तुम्हाला कसलं लिमिट नसतं.
आणि मग ज्याला लिमिट नसतं तो आकाशात भरारी घेत राहतो. म्हणून घे भरारी हे माझं एक ब्रीद वाक्य आहे स्वतःच, की स्वतः जेव्हा आपण आनंद घेतो आणि स्वतः आनंद घेतला की दुसऱ्यांना देता येतो आणि आनंदाच्या आकाशात विहार करता येतो. आणि असं मला लोकांना करता येतं याचं मला खूप समाधान वाटतं, की मला देवानी ती एक गोष्ट दिलेली आहे, की माझं मन खूप चांगलं आहे, माझे विचार खूप चांगले आहेत आणि त्याच्या जोरावरती मी माझ्यासारखे जे अपंग आहे त्यांना मी सक्षम बनवू शकते. अपंगांना कुठल्याही माणसाला म्हणजे सुदृढ माणसं जरी असतील आणि त्यांचं मन जर सक्षम नसेल तर ते सुद्धा दिव्यांग असतात. पण मी माझ्या अपंग बांधवांना किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांना मानसिकरित्या दिव्यांग बनवू शकत नाही किंवा बघू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? आपल्याकडे एक फ्री गोष्ट असते, म्हणजे देवानी मुफ्त दिलेली आहे, की चांगले विचार करा आणि चांगले विचार वाटा. मग मी तेच करत असते, की अरे अपंग लोक कसे असतात आतापर्यंत मी बघितलेले, की केविलवान आयुष्य जगत असतात. आपल्याला कोणीतरी सहानुभूती दिलं आणि मग आपण अपंग आहोत त्याचं खूप जास्त भांडवल करतात. नाही, कधीच भांडवल नाही करायचं. इतर लोकांपेक्षा आपल्याला ती एक बेस्ट क्वालिटी दिलेली आहे. म्हणजे इतक्या लोकांमधून जेव्हा आपण एखाद्या बिल्डिंग मध्ये, सोसायटीमध्ये, नगरामध्ये राहतो, त्या 1000 लोकांमध्ये कोणीतरी 2 लोक दिव्यांग असतात. दिव्यांग म्हणजे त्यांना काहीतरी एक स्पेशलाइज दिलेले आहे देवाने. आणि मग त्याचा वापर करून जर आपण आपलं आयुष्य जगलं तर कोणताच अपंग कधीच अपंग राहणार नाही. कधीच आपल्याला कोणाची गरज लागणार नाही. फक्त आपण आपल्या मनाला सक्षम करायचं. आणि मनाला सक्षम कधी करू शकतो आपण, की ज्या वेळेस आपण सगळ्या आजूबाजूला ज्या गोष्टी निसर्गाने दिलेल्या आहेत ना त्या स्वीकारायच्या. मग ते आनंद असो, दुःख असो, ऊन असो, पाऊस असो, ते स्वीकारायचं. आपण पावसाकडून म्हणजे जेव्हा धरती खूप जास्त तापलेली असते आणि तेव्हा तिच्यावरती जेव्हा ते पावसाच्या धारा बरसतात तेव्हा तिची जी शांतता असते ना ती शांतता आपल्यामध्ये यायला पाहिजे. धरतीमध्ये जो सुगंध असतो ना तो आपल्या स्वभावाने आपल्याला लोकांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना पसरवता यायला पाहिजे. आणि ती गोष्ट निसर्गाने दिलेली ती आपल्याला तयार नाही करायची आहे. मग जे दिलेलं आहे, जे निसर्गात आहे ते फक्त वाटायचे, ते फक्त आपल्यामध्ये आणून दुसऱ्यांना द्यायचंय. आणि जेव्हा आपण आपल्यामध्ये आणू तेव्हा दुसऱ्यांना देणं सोपं राहतं आणि आयुष्य खूप सुंदर असतं. म्हणजे काय म्हणतात ना, की दिलेल्या गोष्टींचा कृत्रिम गोष्टींचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींचा वापर हल्ली जास्त केला जातो. मग तुझं आहे तुझं पाशी का शोधशी जगाशी. मी माझ्या अपंग बांधवांना हेच सांगेन, की अरे सगळा आनंदाचा ठेवा हा आपल्या मनात असतो, हा आपल्या मानण्यात असतो. सगळ्या गोष्टींना पायाचीच गरज नाहीये, सगळ्या गोष्टींना पायाने पोचायचीच गरज नाहीये. मग आपण आपलं मन इतकं सक्षम करायचं, आपली बुद्धी इतकी सक्षम करायची, की आपल्याला आनंदाचा ठेवा आपोआप मिळेल. मग का आपल्याला दिव्यांग म्हणायची किंवा दिव्यांग म्हणून आपल्याकडे सहानुभूतीने बघायची गरज असेल? का आपल्याला वेगळी ट्रीटमेंट घेण्याची गरज राहणार नाही? उलट 10 जणांमध्ये आपलं वेगळं, आपलं वैशिष्ट्य हे नेहमी आपल्याला सावध करता यायला पाहिजे. आणि ते जेव्हा करता येईल ना तेव्हा आनंदीच आनंद असतो. हे ज्याला जमेल तो आनंदात आयुष्यात सुखी असतो. मी असं सुखी राहण्याचा प्रयत्न करते. आणि असं जर सुखी राहिलं तर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण खूप सुखी करत असतो. आता हा झाला आपला आजचा घे भरारी, स्व आनंदासाठी आयुष्य भारी. हे आपण सगळं असं जेव्हा ऐकत असतो ना तेव्हा खूप छान वाटतं. पण जेव्हा आपल्याला आत्मसात करायचं असतं ना तेव्हा आपण कुठेतरी पुन्हा निगेटिव्ह मध्ये जात असतो. अरे हे मला जमलंच नाही, ते जमलंच नाही. याच्यासाठी मी ना एक खूप छानसा अनुभव सांगेन, की मला म्हणजे जेव्हा मी 8वी 9वी असेल ना तेव्हा मला वाचनाची आवड होती. आणि लायब्ररीमध्ये जाणं मला शक्य नव्हतं, की मी लायब्ररीत जाईल. मला पुस्तकांचा वास, अशी आजूबाजूला खूप सारी पुस्तकं आहेत आणि आपण त्या पुस्तकांच्या सानिध्यात आहोत. आपल्याला जे एखादं पुस्तक आवडेल ते आपण काढायचं आणि वाचायला बसायचं. अशी माझं आतापर्यंत न झालेलं पूर्ण स्वप्न आहे. मी त्याच्यासाठी असं केलं, की लायब्ररी लावली. मोठा दादा मला पुस्तक आणून द्यायचा. पण मला जे हवं होतं ते पुस्तक तो कधीच नाही आणायचा. त्याला त्याची आवडच नव्हती. मग मी ठरवलं, की मी ग्रंथपालचा कोर्स करेन, की जेणेकरून मला लायब्ररीमध्ये आजूबाजूला खूप सारे पुस्तकं असतील आणि मी आवडीने वाचेन. पण आतापर्यंत मी निव्वळ अपंग असल्यामुळे मला तो जॉब मिळू शकला नाही किंवा मला तिथे जाता आलेलं नाही. मी अजूनही एकही लायब्ररी प्रत्यक्षात बघितली नाही. पण आज जेव्हा मग मी त्याच्यावरती उपाय शोधला,
की आपल्याला हे हातामध्ये आलेलं जे हे छोटस खेळणं आहे मोबाईल, म्हणजे इंटरनेटचा वापर करून आज मी सगळ्या लायब्ररी बघते. आज मी त्याच्या माध्यमातून बरेचसे पुस्तकं वाचायचा प्रयत्न करते. म्हणजे मग मी तिथे नाराज होऊन नाही बसले, की अरे मी एवढ्या मोठ्या कष्टातून माझी बिलीफची डिग्री घेतलेली होती आणि मला कुठल्या लायब्ररीत जाताच येत नाहीये, मला कोणाच्या सोबतीशिवाय तिथं पोचता येत नाहीये. मग मी त्याचं दुःख नाही केलं. माझ्या हातात जे मिळालं त्याचा मी वापर केला. आणि मग मस्तपैकी आता छान छान मस्त युट्यूब वरती असतात, आपल्याला किती सारे साधने असतात, आपण त्याचा उपयोग करतो. मला असं ट्रेकिंग वगैरे खूप आवडतं. जे लोक करतात ना त्यांचं ट्रेकिंग बघायला खूप आवडतं. टीव्ही वरती ना एक मालिका याची भटकंती म्हणून मिलिंद गुन्हाची ते सादर करायचे. मी त्यांचा प्रत्येक एपिसोड बघायचे आणि मला असं वाटायचं की अरे मी ते जणू त्यांच्यासोबत जाऊनच त्या ठिकाणी जाऊन आलेली का काय. मग तो हरिश्चंद्र गड असेल, मी तिथे प्रत्यक्ष नाही गेले, पण मला त्याचे वळण, त्याचा माझा कळस, त्याला कोणत्या ठिकाणी काय आहे हे मला आजही डोळ्यासमोर दिसते. कारण की मी त्या माझ्या मनाने माझ्या कल्पनेने मी तिथे जाऊन पोचलेली होती. म्हणजे असं जर माणसाला जर करता आलं तर आनंद कशातही शोधता येतो की. असं काही नसतं की आपण तो प्रत्यक्ष घेतला म्हणजेच आनंद मानता येतो का. कधीच नाही. ज्याचं मन चंगा त्याचं जीवन चंगा, असं काही असेल कदाचित. मग मी असं मनाच्या राज्याने जे जगते त्याचाच कदाचित जो माझ्या पूर्ण व्यक्तिमत्वावरती तो प्रभाव दिसत असेल, की मी स्वतःला कधीच ह्या गोष्टीमध्ये अडकून नाही ठेवलं, की अरे मी अपंग आहे, हे मला करता नाही येणार, ते मला करता नाही येणार. मला उलट जे अशक्य गोष्टी होत्या ना त्याच कायम करायला आजही आवडतात मला. म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट शेअर करावीशी वाटेल, की बऱ्यापैकी शिक्षण झालेलं होतं. कुठलाही काही कोर्स न करता मी संपादकीयचं जेव्हा काम करत होते. संपादकीयचं काम करताना मी सुरुवातीला कुठलीही डिग्री नव्हती. त्याच्यामुळे जेव्हा मी तिथे इंटरव्ह्यूला गेले, इंटरव्ह्यू साठी गेली त्यावेळेस ते सर बोलले की तुम्ही पत्रकारितेचा कोर्स वगैरे नाही केलेला आहे आणि मग तुम्ही कसं काम कराल. त्यांनी मला एक छोटस मॉडेलचं फोटो दिलं आणि त्याच्यावरती लिहायला सांगितलं. मी कधीही त्याच्या आधी प्रेम केलेलं नव्हतं. विरह प्रेम ह्या भावना माहिती नव्हत्या. तरीही मी माझ्या कल्पनेने तो लेख इतका सुंदर लिहिला की त्या सरांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही आमच्याकडे अतिथी संपादकीय काम कराल का. म्हटलं हो सर, मी ट्राय करून बघेन. आणि तसं करता करता मी संपादकाचे त्यांच्या जेव्हा मी तो पेपर सुरू केला त्यावेळेस तो मुंबई चौफेर सारखा फक्त 2 पानी पेपर होता छोटासा. आणि मी गेल्यानंतर 6 महिन्यामध्ये तो 8 पानी मोठा पेपर झाला. आणि त्याच्या 7 दिवसांच्या 7 पुरवण्या मी तयार करायला लागले. पूर्ण लिखाण मी करायला लागले. पेजिनेशन कसं करतात ते मला समजायला लागलं. म्हणजे असं काही नसतं की कुठल्या गोष्टीचं एक पूर्ण नॉलेज घेतल्यानंतरच आपल्याला समजणार आहे. आपली इच्छा असेल, आपली आतून जर कुठल्या नवीन गोष्टी शिकायची तयारी असेल तर ह्या जगामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. आणि अपंगांना तर अजिबातच नाहीये, कारण की त्यांच्याकडे एक स्पेशल काहीतरी देवाने दिलेलं आहे. मग त्यांची बुद्धी असेल, त्यांचं मन असेल, प्रत्येकाला, फक्त प्रत्येकाने आपल्या स्वतःमध्ये ते शोधावं. आणि जेव्हा हे शोधलं जाईल ना तेव्हा या समाजाचा जो आपल्याकडे बघण्याचा जो केविलवाण्याची असं आनंदाचं झाड सगळ्यांना होता यायला पाहिजे. त्यानंतर मी माझा अजून एक हे सांगेल की जेव्हा मी बिलीफचा माझी डिग्री घेतली होती त्यावेळेस म्हणजे मुक्त विद्यापीठातून केली होती मी. 40,000 तिथे आम्ही स्टुडंट होतो आणि त्याच्या म्हणजे त्या कोर्स साठी मी एकमेव अपंग विद्यार्थिनी होते की ते आपल्या पदवीदान समारंभाला जाणार होते. त्यावेळेस आपले कुलगुरू राजन वेळुकर सर होते. तर ते स्टेज वरती होते आणि माझं नाव पुकारलं. मी स्टेज वरती जायला लागले तर 11 पायऱ्या होत्या. सर बोलले मी खाली येतो आणि खाली तुमचं प्रमाणपत्र देतो. तर म्हटलं नाही सर, मी खूप मेहनतीने ती अभ्यास करून ती पदवी घेतली आहे तर मी तिथपर्यंत येणार. मी स्टेज पर्यंत तिथपर्यंत माझ्या स्टिड्या मी चालत गेले आणि माझी पदवी घेतली. तर त्या राजन वेळुकर सरांनी खूप सुंदर त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केलेला होता की खरंच की ज्याला आयुष्यामध्ये जर एखाद्याने ठरवलं की आपल्याला हे करायचंय तो नक्कीच करत असतो. म्हणून माझ्या सगळ्या मी अपंग बंधू भगिनींना
म्हणजे एक काय म्हणतात विनंती पण करेल की तुम्ही आहे ना, आपल्याला आयुष्य खूप छोटं असतं. सगळ्यांनाच आयुष्य छोटं आहे. त्याच्यात आपल्याला स्ट्रगल खूप आहे. पण ते स्ट्रगल आपण आहे ना खूप असं त्याला मिठी मारून नाही बसायची. त्याला झोकून द्यायचं, त्याला भरून टाकायचं आणि आयुष्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आपल्याला आनंदाने जगता यायला पाहिजे. की जे आहे प्रत्येक गोष्टीला, आनंदाला आपण तिथे जायला पाहिजे, प्रेझेंट असायला पाहिजे किंवा तो पैशाने घेतला जातो असंही काही नाही. प्रत्येक आनंद हा आपल्या मांडण्यावरती आहे. तुम्ही तुमची मानसिकता जशी आनंदी बनवाल ना, तसं तुमचं आयुष्य बनणार आहे. तर तुम्ही असा नक्की सगळ्यांनी प्रयत्न करा की आपल्या आयुष्यामध्ये काय छान करता येणार आहे आपल्याला, त्या पद्धतीने तुम्ही करा. त्यानंतर मी अजून माझ्या आयुष्यातला एक म्हणजे बऱ्यापैकी करिअर झालेलं होतं, शिक्षण झालेलं होतं आणि अपंग मुलीच्या बाबतीत लग्नाचा योग तसा कमीच असतो असं म्हणायला हरकत नाही, नसतो शक्यतो. आणि माझी अशी इच्छा होती की मी जर अपंग आहे तर माझा जो साथीदार असेल ना, तो एक सक्षम व्यक्तीने माझ्याशी लग्न करावं. का कुणास ठाऊक, कदाचित चुकीचाच होता तो. की का तर मला जे प्रॉब्लेम आले ना, ते प्रॉब्लेम तो मला सॉल्व्ह करायला मदत करेल. पण जसं जसं मुलीचं वय वाढतं, लोकांकडून काही स्थळं येतात, त्यावेळेस समजतं की एका अपंग मुलीशी एक सुदृढ मुलगा कधीच लग्न नाही करू शकत. मग त्यावेळेस असं वाटतं, अरे मी जर माझं अपंगत्व इतकं स्वीकारलेलं आहे, तर आपण आपल्यासारख्या व्यक्तीला जर साथ दिली तर तो दोन आयुष्य अजून सुंदर होईल. मी तर माझं आयुष्य सुंदरच बनवलेलं आहे, पण अजून एक आयुष्य सुंदर बनेल. आणि सगळ्यात महत्वाचं की मला आई व्हायचं होतं आयुष्यामध्ये. मला मातृत्वाचा आनंद घ्यायचा होता. त्यासाठी मी बऱ्याच उशिरा लग्नाचा विचार केला. लग्नाचा विचार केल्यानंतर सगळेजण मला सांगत होते की ह्या गोष्टींमध्ये नको पडू, तू तुझं छान करिअर आहे, छान तू तुझं कमवते आहेस, जॉबला आहे. पण मी माझं सगळं करिअर सोडून आई होण्यासाठी लग्नाचा निर्णय घेतला आणि एका वेगळ्या संस्कृतीमध्ये मी गेले. माझे मिस्टर तमिळ आहेत, मी मराठी आहे. आणि आईला खूप भीती होती की अरे आतापर्यंत आम्ही सगळे सांभाळत होतो, घरातले लोक सगळे सांभाळत होतो, त्यानंतर नवीन घरातले लोक कसे हिला सांभाळतील. पण माझ्या सासरच्या लोकांनी पण कदाचित माझे मिस्टर पण अपंग होते म्हणून त्यांना ती जाणीव होती. त्यांनी माझं अपंगत्व इतकं सहजतेने स्वीकारलं की माझं आयुष्य अजून जास्त सुखद झालं. जसे माझे दोन भाऊ माझ्या माहेरी माझे पाठीराखे आहेत, तसे माझे दोन दीर माझे पाठीराखे झालेले आहेत लग्नानंतर. आणि कदाचित हे माझ्या स्वभावामुळे, माझ्या पॉझिटिव्ह विचारांमुळेच हे शक्य जास्त होत होतं की नाही मला हे करता येणार नाही असं होऊ शकत नाही, हे मला जमणार आहे, हे मला करता येणार आहे. दोन वेगवेगळ्या संस्कृती, दोन वेगवेगळ्या राहणीमानाच्या पद्धती, सगळं वेगळं होतं. तरीही मी त्या गोष्टींमध्ये स्वतःला झोकून दिलं आणि आज एक उत्तम सून म्हणून आज मी माझ्या सासरी खूप लाडकी आहे. या गोष्टीचा मला म्हणजे खूप जास्त आनंद आहे. म्हणजे जर या गोष्टीचा अट्टहास धरला नसता तर आयुष्यातल्या खूप मोठ्या आनंदाला कदाचित मी मुकले असते की आई होण्याच्या. आणि आयुष्यामध्ये नाती इतके जरुरी असतात आपल्याला. आई, वडील, भाऊ, बहीण हे आपल्याला जन्माने मिळत असतात. पण आपल्या बाहेरचे आजूबाजूचे मैत्रीचे असेल, आपले सहकारी असेल, आपले सासरचे असतील, हे नाते आपल्याला ते सांभाळता यायला पाहिजे. आणि मेन अपंगांचं कसं होतं की म्हणजे मी स्वतः अनुभवते, काउन्सिलिंग करताना बरेचदा असे अनुभवते की अपंगांना आहे ना फक्त शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल, शासकीय योजनांवरतीच आपलं आयुष्य ठेवायचं का, आणि शिक्षणाला एवढे महत्व नाही देत ते लोक. आणि प्रत्येक गोष्टीला पैसाच लागतो असं नाही. आपल्याला अपंगांना ज्या सवलती दिलेल्या आहेत त्याच्या याच्यावरती त्यांनी शिक्षण घेऊन स्वतःच काहीतरी जर जेव्हा केलं ना, आणि माणूस शिक्षणाने खूप प्रगल्भ होतो, वैचारिक दृष्ट्या तो खूप प्रगल्भ होतो. आणि तसं जेव्हा आपण प्रगल्भ झाल्यानंतर आहे ना, क्षुल्लक वाटायला लागतात आयुष्यातल्या, की आपलं अपंगत्व, आपला कमीपणा किंवा समाजातल्या नजरा ह्या एकदम क्षुल्लक होऊन जातात. म्हणजे त्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्याच नाही ठरत. आज मी कुठलीही पायरी चढू शकत नाही, पण आज मी माझ्या मोबाईलच्या माध्यमातून मी आज प्रत्येक ठिकाणी जाऊन पोहोचते. आणि हे माझ्यासाठी खूप मोठी एक आनंदाची गोष्ट म्हणता येईल. की आपण पहिल्यांदा म्हणायचो की जे न करे जे काही करता येत नाही ते कवी करतो कल्पनेत. पण खरंच कवी नाही करत, प्रत्येकामध्ये एक कवी दडलेला असतो. तो जे दिसत नाही ना आपल्याला कल्पनेने,
आणि आपण कुठेतरी ती कल्पना केलेली असली की ती सत्यात उतरवण्यासाठी धडपड करत असतो. ही धडपड प्रत्येकाला करता यायला पाहिजे. फक्त कोणीतरी आपल्या सोबत असेल, कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करेल, आणि खूप अपंग स्ट्रगल करतही असतात. खरंच त्यांच्या आयुष्यात तेवढा स्ट्रगलही असतो. पण आहे ना, तो स्ट्रगल करत असताना आपण जेव्हा सक्षम होऊ तेव्हा आपल्याला काहीतरी करता येणार आहे. बरेच सगळेच जण आपल्या आपल्या परीने संघर्ष करत असतात, पण एक मार्ग त्यांना मिळत नाही. एक तो कुठला मार्ग असतो? बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात, आपल्या शारीरिक असतात, मानसिक असतात, जे आपण कोणाशी बोलू नाही शकत. घरच्यांशी, मित्रमंडळींशी. इतर लोक कुठे जाऊन मित्रमंडळींमध्ये जाऊन बोलत असतील, पण अपंगांना आणि सगळ्यात जास्त करून स्त्रियांना अपंग स्त्रियांना खूप जास्त प्रॉब्लेम येतो या गोष्टींचा, की त्या व्यक्त व्हायला त्यांना जागा नसते. एक तर लग्न झालेलं नसतं, घरात बहिणी भाऊ सगळे असतात, आणि त्यानंतर त्यांचं एक विश्व असं होऊन गेलेलं असतं की घरातली कुठली तरी एक कोपरा त्यांचा असतो आणि तिथं त्यांची घुसमट होत असते. अशा खूप स्त्रिया, अशा खूप मुली मी बघत असते. त्या मुलींना म्हणजे मी प्रत्यक्षात जाऊन, जशी माझी परिस्थिती आहे शारीरिक, त्याला पार करून मी त्यांच्यापर्यंत पोहोचते, त्यांच्याशी संवाद साधते, आणि तुमच्यासाठी काय करता येणार आहे. तर मला अशा लोकांसाठी सहली आयोजित करायला खूप आवडतं. माझी एक इच्छा आहे की मी माझ्या नाशिक मधल्या ज्या अशा महिला आहेत, ज्या वर्षानुवर्ष घराच्या बाहेर नाही पडलेल्या, त्यांना मला 2 दिवस निसर्गाच्या सान्निध्यात न्यायचंय. तो माझ्यासाठी खूप छान दिवस असतात. आणि अपंग जेव्हा समाजामध्ये घरामध्ये असतो तेव्हा एक वेगळं त्याला वागणूक दिली जाते, ती नाही द्यायला पाहिजे. तर अशा अपंगांसाठी मला एक, बाबा आमटेंनी जसा एक आश्रम तयार केलेला आहे तसा एक आश्रम मला नाशिक मध्ये करायचा आहे, का जिथं हे अपंग ते त्यांचं आयुष्य छान आनंदाने जगतील. त्यांना जसं करायचं आहे, झालं लग्न तर त्यांची मुलंही सांभाळायचे. अशा पद्धतीने मला भविष्यात खूप अजून काही करायचंय. पण सध्या तरी मी माझं असंच आहे की आयुष्य एकदाच मिळतं, आणि हा क्षण गेल्यानंतर पुन्हा आपल्या आयुष्यात कधीच नाही येणार आहे. त्याच्यामुळे हा क्षण आपण रडत रडत किंवा कणत कणत घालवण्यापेक्षा तो आपल्याला कसा आनंदाने जगता येईल, जे आहे ते स्वीकारायचं. यस, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. फक्त तो छान आनंदाने जगायचा, आणि येणारा क्षण माझ्यासाठी कसा आनंदाचा राहणार आहे त्या पद्धतीने आपण शोधायचा असतो. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्या मोबाईलचा वापर आपल्याला ज्या अशक्य गोष्टी आहेत, जिथे आपण जाऊ शकत नाही, करू शकत नाही, बघू शकत नाही, त्या मोबाईलच्या माध्यमातून आपलं नॉलेज वाढवायचं. जरी शिक्षण नाही झालं तरी आपण आपल्या ज्ञानामध्ये कशी भर करता येईल, आणि ज्ञान वाढलं की माणूस प्रगल्भ होतो, तसं वैचारिक दृष्ट्या कसं प्रगल्भ होता येईल. आणि जो माणूस स्वतः विचारांनी मनाने आनंदी असला की त्याचं आयुष्य सुद्धा आनंदी असतं. आणि असं आनंदी आयुष्य झालं की आपल्या, काय म्हणतात ना, आयुष्याच्या आकाशात भरारी घ्यायला प्रत्येक जण तयार होतो. आणि असे लोक मला तयार करायचे. म्हणजे त्याच्या कुठलाही मला फायदा मला स्वतःला नाही घ्यायचा. मी माझं आयुष्य ज्या पद्धतीने आनंदाने जगत आहे तसं मला लोकांना आनंदी बघायचं. आज प्रत्येक जण पैशाला महत्व देतो. सुदृढ लोक ही मोबाईल आपला चांगला गोष्ट आहे, पण आपण त्याचा खूप दुरुपयोग करत आहोत. आपण आपली भावी पिढी घडवण्यामध्ये ह्या लोकांना लक्षात नाही येते. आपण तसं नाही करायचं. आपण स्वतः एक कस्तुरी बनायचं. जरी आपण कुठे बाहेर नाही, तरी आपल्या अस्तित्वाचा सुगंध, आपल्या स्वभावाचा सुगंध, आपल्या कारकिर्दीचा सुगंध हा पसरायला पाहिजे. आणि तो कस्तुरी इतकी सुंदर असते ना की आपल्याला जगण्याचं नवं बळ देत. तसंच आपलं प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येकामध्ये काहीतरी एक स्पेशल दिलेलं आहे. या जमिनीवरती जेवढे लोक देवाने जन्माला घातलेले, त्यांच्या प्रत्येकामध्ये काहीतरी स्पेशल आहे. ते स्पेशल ओळखा आणि आपलं आयुष्य छान जगा. असंच मी माझ्या सगळ्या अपंग बंधू भगिनींना सांगेल. आयुष्य सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. फक्त आपल्याला त्याचा उपभोग घेता यायला पाहिजे. आणि बरेच लोक म्हणजे सुदृढ लोक त्याचा आनंद घेतात, निसर्गात बाहेर हिंडून फिरून, हॉटेलांमध्ये जाऊन, मॉलमध्ये जाऊन. मग आपल्याला तो घेता येत नाही का? आनंद त्याच्यातच थोडी आहे. आनंद बिलकुल त्याच्यामध्ये नाही. एखादी जर रडणारी व्यक्ती असेल, एखादी जर खूप जास्त डिस्टर्ब व्यक्ती असेल, आणि आपण त्यावेळेस तिला 2 प्रेमाचे शब्द दिले, त्यातही आनंद आहे. तो आनंद शोधता यायला पाहिजे. आणि आपण तर तेवढं करू शकतो ना. निदान आपण बाहेर नाही जाऊ शकलो तर आपल्या घरातल्या लोकांना आपल्या अस्तित्वाने आपण आनंदित करू शकतो. आपल्या घरातले झाले की आपल्या परिसरातले होतील.
आणि असं जेव्हा सगळेजण विचार करतील तेव्हा सगळं जगच आनंदमय होईल. काही त्याच्यासाठी पैसा लागत नाही, शिक्षण लागत नाही, हात नाही, पाय नाही, डोळे नाही, काय नाही. मन असायला पाहिजे, भावना असायला पाहिजे. भावना स्वच्छ असली की सगळं छान दिसतं आणि आनंद होतो, असं मला तरी वाटतंय. विशाल सर, बरोबर ना? खूपच छान. तुम्ही कंटिन्यू बोलायचं असेल बोला, नाही तर मग आपण प्रश्न उत्तराकडे जाऊ. चालेल सर, प्रश्नोत्तर घेऊया. मॅडम, या सगळ्या प्रवासात जसं तुम्ही सांगितलं की पॉझिटिव्हली की आनंद घेता आला पाहिजे छोट्या छोट्या क्षणांचा देखील. तर तुमच्या आयुष्यात अ, आनंद तर खूपच आहे, पण तरी या सगळ्या प्रवासात अगदी बालपणापासून आतापर्यंत सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला की जो कधीही विसरू शकत नाही? सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हटलं तर सर माझ्या मुलीचा जन्म होता. म्हणजे तो क्षण माझ्या आयुष्यामधला सगळ्यात सुवर्ण क्षण म्हणते मी त्याला. कारण की माझी जे एकदम असं स्वप्न होतं की मला एका बाळाला जन्म द्यायचा आहे. आणि जेव्हा माझ्यासारख्या म्हणजे अपंग लेडीजला प्रेग्नन्सी पासून तर त्या बाळाला, आज माझी मुलगी 10 वर्षाची आहे, तिला तिथपर्यंत सांभाळायपर्यंत खूप मोठा प्रवास आहे. पण त्या प्रवासाची सुरुवात ज्या क्षणापासून झाली ना, तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. खूपच छान मॅडम. याच्या अगदी विरुद्ध की असं क्षण की जो खूप पेनफुल आहे की जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही, दुःखदायक. हम्म, दुःखदायक क्षण सर, तसं बघितले तर असे आयुष्यात आले, पण मी त्याला दुःखदायक मानलं नाही. त्याच्यामुळे असं खूप दुःखदायक मला क्षण नाही म्हणता येणार. पण एका गोष्टीचं मला सगळ्यात जास्त दुःख झालं ह्या वर्षी, की मी गेले 2-3 वर्षापासून कोण बनेगा करोडपतीची तयारी करत होते. आणि कोण बनेगा करोडपतीची तयारी मी माझ्या स्वतःच्या आर्थिक याच्यासाठी नव्हती करत, की मला खूप पैसा भेटेल किंवा काय. माझं जे स्वप्न आहे ना, की मी माझ्या अपंग बांधवांसाठी मला एक आश्रम तयार करायचा आहे नाशिकमध्ये, की जिथे त्या महिलांना मी रोजगार देईल, त्या तिथे राहू शकतील, ज्यांना त्या त्यांच्या घरातल्यांना त्यांची अडगळ वाटणार नाही आणि ते स्वावलंबनाने जगू शकतील. मी एवढ्यासाठीच फक्त कोण बनेगा करोडपती मध्ये गेले होते. आणि मी खूप मोठ्या म्हणजे बऱ्याच पायऱ्या पार करत करत जेव्हा मी तिथपर्यंत गेले आणि 2 सेकंदांनी मी म्हणजे हॉट सीट वरती पोहोचू शकले नाही. आणि मग पुन्हा 1 वर्ष मला माझं स्वप्न पूर्ण करायसाठी थांबायला लागणार होतं. ती जाणीव मला खूप त्रासदायक ठरली. म्हणजे त्यावेळेस मला खूप त्रास झाला. या सगळ्या प्रवासात जसं तुम्ही म्हटले की तुम्ही अगदी छोट्या छोट्या याच्यात पण आनंद शोधताय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. तर तुम्ही आतापर्यंतचा जो जीवन प्रवास सांगितला, हा सगळ्या प्रवासात एवढी सगळी एनर्जी, हा आनंद मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही काय स्पेशल प्रयत्न करतात आणि इतरांना पण तो प्रेरणादायी होईल असं मार्गदर्शन करतात? अ, विशेष प्रयत्न असे करते असं नाही म्हणत सर. की काय म्हणतात ना, ज्या जमिनीवरती ते बीज रोवलेलं गेलेलं असतं ना, आपल्या आई वडिलांनी दिलेले संस्कार आणि आई वडील आणि माझ्या परिवारातले लोकांनी मला इतकं सक्षम आणि हसमुख बनवलेलं आहे, की तू हे करू शकते. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद. म्हणजे मला असं आठवतं, की मी कुठे जाऊ शकत नाही म्हणून माझे भावंड कधीच कुठे फिरायला जात नव्हते. आणि आजही कुठेही जायचं तर ते मला बरोबर घेऊन जातात. त्याच्यामुळे हा जो आनंद आहे तो मग मी याचं सगळं श्रेय माझ्या आई वडिलांना देईल. कारण की माझ्या आई वडिलांनी मला तसं घडवलं, म्हणून मी आज तशी आहे. आणि मी माझ्या मुलीलाही तसंच घडवण्याचा प्रयत्न करते, की माझ्या आई वडिलांनी मला माझ्या घडवण्यामध्ये, आम्हा भावंडांमध्ये माझ्यामध्ये जास्त असेल कदाचित, की तो एक ठेवा त्यांनी मला दिलेला आहे. की देताना देवाने त्यांच्या पोटी जेव्हा जन्म दिला असेल तेव्हा ह्या आई वडिलांच्या पोटी ह्या मुलीला हे असं बनवायचं, हे असं ठरवून कदाचित पाठवलेलं असेल. आणि याचं सगळं श्रेय मी फक्त माझ्या आई वडिलांना देईल. खूपच छान मॅडम. निश्चितच आज तुम्ही ज्या उत्साहात सगळ्यांना मार्गदर्शन केलं, हे खूप
प्रेरणादायी आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने की अगदी बालपणापासून म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज स्वीकारला, अगदी नोकरीचं असेल, शिक्षणाचं असेल, लग्नाचं देखील, मातृत्वाचं, तर प्रत्येक ठिकाणी चॅलेंज स्वीकारून त्या दुःखावर मात करत आनंद कसा त्यातनं घेता येईल हे सगळ्यांसाठीच शेअर केलं. मी माझ्या मनात बरंच आहे, पण आपले इतर प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की एकेकाने अनम्यूट करून मॅडमला त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल निश्चितच विचारावं. हा, बोला जाधव सर. हॅलो. मॅडमला मॅडमने जी सूचना दिली ती अतिशय सुंदर आहे, वाखाणण्यासारखी आहे. मी एका शाळेचा मुख्याध्यापक होतो, रिटायर झाल्यानंतर अपंग झालो, 80% दिव्यांग आहे. परंतु माझाही त्यांच्यासारखा छंद आहे. मी परदेशात सुद्धा जाऊन आलो, परंतु तिथं सुद्धा दिव्यांगांचा अभ्यास केला. मॅडमला एक प्रश्न आहे माझा, की आपण यापुढे मोठी झडाडी करण्यासाठी कोणती अपेक्षा आहे, की मला अजून हे शिखर गाठायचं आहे? सर, मनुष्य प्राणी समाधानी होत नाही असं होतं ना, तर मी येस. माझ्या म्हणजे अपंगांसाठीच काहीतरी करण्याचे मला जास्त असणार आहे. माझं सगळ्यात मोठं व्हेरी गुड. ध्येय आहे की माझा व्हेरी अपंगांचा गुड. आश्रय. मला त्यांना तिथे रोजगार द्यायचे आहेत, त्यांची व्हेरी राहण्याची गुड. एक अशी वस्ती त्यांना तयार करायची आहे का ते त्यांचं हक्काचं घर असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की जे अपंग पालक आहेत त्यांच्या मुलांना मला उच्च शिक्षण कसं देता येईल तशी व्हेरी गुड. शैक्षणिक व्हेरी गुड. संस्था एखादी सुरू करायची. म्हणजे मला माझ्या आयुष्याचं सार्थक तेव्हाच होईल की जेव्हा मी माझ्यासारख्या 2 अपंगांना तरी त्यांच्या आयुष्यात स्थिर करेल त्यांच्या पाल्यांसहित. व्हेरी गुड. ते व्हेरी गुड. असेल. तुमच्या कार्याला निश्चितच शुभेच्छा आहे आमच्या. आणि थँक्यू सर. इतकं सुंदर तुम्ही हे लेक्चर दिलं. मी अगदी थँक्यू मन लावून ऐकत होतो, पहिल्यापासून तर शेवटपर्यंत ऐकलं. खरोखर थँक्यू सर. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आहे माझ्यासारख्या थँक्यू एक सामान्य माणसाकडून. अजून थँक्यू. खूप मोठे व्हाल तुम्ही, यात निश्चितच परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. मी माझं एक उदाहरण छोटंसं सांगतो. मी 3.5 वर्षापूर्वीच दिव्यांग झालो. त्या अगोदर एका धार्मिक शाळेमध्ये एक मुख्याध्यापक होतो. एवढं चांगलं काम करत असताना सुद्धा माझ्यावर एवढं मोठं संकट आलं. एक पाय नाहीये, मी तुम्हाला तुमच्या समोर दाखवतो, मला एक पाय नाहीये, पण तरी सुद्धा मी ह्या एका पायावरती परदेश दौरे सुद्धा केले. आणि तिकडे सुद्धा परदेशात सुद्धा मी दिव्यांगांचा अभ्यास करून आलो. खूप काही आहे सांगण्यासारखं. ज्या वेळेस तुमची भेट घेईल त्यावेळेस परदेशातल्या सुद्धा काही गोष्टी तुम्हाला निश्चितच सांगेल. तुम्ही नाशिकच्या आहात, मी पिंपळा बसवंतचा आहे, अगदी जवळ आहे, 30 किलोमीटरचं अंतर. नक्की निश्चितच सर. आपली भेट मी घेणार म्हणजे घेणार. कारण ओके सर. मी आता सध्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून काम पाहतो. माझं ओके सर. फ्री माइंड काम आहे. कोणाच्या घरी गेलो ना तर त्याचा चहा तर काय, पण फुकटचं पाणी पण प्यायचं नाही आणि त्याचं काम करायचं, असं माझं काम आहे. म्हणून तुमच्या कार्याला सुद्धा शुभेच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. आपण नक्की भेटून परत दोघं मिळून काहीतरी करता येईल आपल्या अपंगांसाठी तर नक्की निश्चित करूया सर. निश्चित 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 नक्की सर. निश्चित तुमच्या कार्याला मी शुभेच्छा देईल. काय जे करता येईल ते मी आज बोलून नाही दाखवणार. बोलून ओके सर. दाखवलं ते होईल, पण निश्चितच त्याच्यात काहीतरी करता येईल आपल्याला. थँक्यू सर. धन्यवाद सर. बाकी ज्यांना बोलायचंय, सुनीता मॅडम, तेजश्री मॅडम, अंजना मॅडम, रवींद्र टिळे सर, सावरकर सर, प्लीज अनम्यूट आणि बोला. ज्यांना बोलायचंय प्लीज अनम्यूट करून बोलू शकता. प्रवीणाजी, सुनील हिंगणे, ज्योती आव्हाड. हॅलो हा बोला डॉक्टर सुनीता मॅडम. सर, मी आता गावी आली आहे. रेंज प्रॉब्लेम आहे म्हणून मला कनेक्ट झालं, पण अगदी शेवटच्या 5 मिनिटात त्यांना ऐकलं. तर खूप छान, म्हणजे त्यांचा प्रत्येक वाक्यातून बोलण्यातून सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. आणि मी नंतर त्यांची पूर्ण मुलाखत ऐकेनच. खूप छान आहे त्यांचं काम, पण त्यांना खूप खूप शुभेच्छा फ्युचर साठी. ताई, मी नाशिकला आले तर नक्की तुम्हाला भेटेन.
नक्की मॅडम, नक्की भेटूया आपण. भावनाताई आहेत ओळखीच्या. आणखीन स्वाती कुलकर्णी मॅडम म्हणून एक रत्नागिरीच्या हे सॉरी नाशिकच्या हॅलो. आहेत. त्यांच्याकडे मी एकदा येऊन गेले, नक्की आली की तुम्हाला भेटेन मी. नक्की या मॅडम, नक्की या. आणि तुम्ही पण रत्नागिरी. हॅलो, बोलू ओके, का? थँक्यू. धन्यवाद डॉक्टर सुनीता मॅडम. हा बोला सावरकर सर. हॅलो, ऐकू हा येतंय? हो येत आहे बोला ना. हा मॅडम, तर जे तुम्ही वृत्तपत्राचं आलं होतं जे 1 पेजचं होतं ते 6 पेज पर्यंत गेलं, त्याची थोडीशी माहिती सांगाल? सर नाशिक मध्ये दिनवेद म्हणून एक पेपर होता. तर तो 2005, 6, 7 मध्ये सुरू होता सर. तर मी जेव्हा गेली तेव्हा तो नवीनच होता. आणि त्यानंतर मी जेव्हा सोडून आली तेव्हा तो वर्तमानपत्र 1 वर्षामध्येच बंद पडलं सर. अच्छा नक्कीच पाहुणे त्याच्यात. अच्छा, चला चालू छान आहे, चालू होईल आता. काहीतरी चालत प्रयत्न आता होतो. पुन्हा मी सुरू करेल सर माझं स्वतःच एखादं. ओके ओके सर. मी पण जर्नलिझम केलंय. खूप करण्यासारखी कामं आहेत. कधी कधी असं वाटतं आयुष्य छोटं पडतंय की काय. हो हो अगदी. शुभेच्छा, भेटू. थँक्यू. धन्यवाद सावरकर सर. सुनील इंगणे सर, तुम्ही अनम्यूट केलं होतं, बोला ना. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. माझे गुरु आहेत सर हे. काय नाही, तुमचा खरोखरच अत्यंत प्रेरणादायी प्रवास जो मी बऱ्यापैकी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. अजूनही तुमची जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न निश्चितपणे पूर्ण होतील याची मला खात्री आहे, कारण ती धडपड तुमची असते कायम. त्यामध्ये माझी जर काही मदत लागली तर नक्की तुम्ही मला केव्हाही सांगा. आता तुमच्यासाठी मला फक्त पाडगावकरांच्या 4 ओळी आठवतात, त्या मी म्हणतो, कारण तुमची कर्तबगारी, तुमची संवेदनशीलता या सगळ्या गोष्टी अशा आहेत की त्याला सलाम आहे. पाडगावकर असं एका आनंद यात्रे नावाच्या कवितेत लिहितात, जे तुमचं आयुष्य आहे असं मला वाटतं. ते लिहितात, हासत दुःखांचा केला मी स्वीकार, हासत दुःखांचा केला मी स्वीकार, वर्षले चांदणे पिऊन अंधार, प्रकाशाचे गीत औसेच्या रात्री, आनंद यात्री मी आनंद यात्री. आज नेमकी अवसच आहे. आणि अशा दिवशी इतका छान कार्यक्रम मला तुमचा अनुभवायला मिळालाय. म्हणजे अमावस्येच्या दिवशी सुद्धा सूर्य अजून तळपतोय आकाशात असं वाटावं, अशा प्रकारचं हे सगळं मी अनुभवतोय. खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. मी इथे सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छिते. हिंगणे सर जे आहेत ते माझे 11वी 12वीचे गुरु आहेत, जे आजही माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये, आज जे माझ्याकडे एवढी मी अशी प्रोत्साहित दिसते, आनंदित दिसते, प्रत्येक दुःखाच्या वेळी मी फक्त सरांना आठवते. सर त्याच्यातून 10 मिनिटांमध्ये मला बाहेर काढता आणि पुन्हा मी चमकायला लागते. तर याचं सगळं श्रेय सरांना सुद्धा खूप जास्त आहे. सर आज माझ्यासाठी इथे उपस्थित आहे, ही माझ्यासाठी खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे. गुरूंचे आशीर्वाद असावेत, ते इतके प्रत्येक क्षणी सोबत असतात, म्हणून माणसं चमकत असतात. थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद सुनील सर. तेजश्री मॅडम, प्रवीणाजी, अंजना मॅडम, ज्यांना बोलायचंय प्लीज अनम्यूट करा. रवींद्र टिळे सर. हा नमस्कार. बोला सर. आजची सुपरफास्ट ट्रेन सारखा कार्यक्रम चाललाय आज नॉनस्टॉप. अगदी कुणालाही असं म्हणजे बोलायला चान्स नाही असं पद्धतीचं आहे. पुढील काळात आपल्याला सर्व शुभेच्छा, आपल्या मनोकामना पूर्ण हो या पद्धतीचं मी आपणास शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद रवींद्र टिळे सर. बापू झाडेजी, ज्योती आव्हाड, प्रवीणाजी. प्लीज अनम्यूट एंड स्पीक. हाँ बोलिए प्रवीणा जी.
सर एक्चुअली ये मेरी भाभी है, मैं इनको जानती हूँ, और इनके व्यूज और इनके जो सपने हैं मैं चाहती हूँ कि इन फ्यूचर वो पूरे हो। क्योंकि ये ऐसी लेडी है कि जो अपने बारे में नहीं सोचती है, सबके बारे में सोचती है। और जहाँ तक मुझे पता है ये अपने परिवार को, ससुराल के भी और मायके को भी बहुत अच्छे से लेके, और ये एक ऐसी मोटिवेशनल लेडी है जो कि हम लोग गवर्नमेंट सर्वेंट होने के बाद भी हमने कभी सपने में जो चीजें नहीं सोची थी, इनके सोचने के बाद हमें ऐसे लगा कि जब ये लोग कर सकते हैं तो हम क्यों नहीं कर सकते। तो ये लेडी एक्चुअली बहुत ग्रेट है, और मैं चाहती हूँ कि आगे इन फ्यूचर बहुत अच्छा करे, अपने लिए भी करे और अपने परिवार के लिए करे, और बाहर जो सोच रही है अपना सपना पूरा करे। बस बेस्ट ऑफ लक। थैंक यू, थैंक यू। थैंक यू। तेजश्री मॅडम, अंजना मॅडम, बोला अंजना मॅडम. नमस्कार सगळ्यांना. मॅडमला मी बऱ्यापैकी ओळखते, कारण त्या मला बऱ्याचदा त्यांनी मला 2 भेटीमध्येच खूप मोटिवेटेड केलेले आहे. म्हणजे म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तसं मी त्यांचं नाव खूप ऐकून होते, पण काही कारणाने आमची एकदा भेट झाली, दोनदा भेट झाली आणि सतत भेट झाली. त्यानंतर आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट मध्येच आहोत, आणि त्यांनी आणि मी मिळून काही स्वप्न पाहिली आहेत, तर लवकरच ती पाहिलेली स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करूयात, एवढंच मी सांगेन. आणि त्यांच्याशी बोलताना खूप पॉझिटिव्ह स्वतःला वाटतं, आपण किती निगेटिव्ह असलो तरी. आणि नक्कीच त्यांच्या हातून खूप मोठं काम घडणार आहे, त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्यासाठी मी फक्त 2 ओळी म्हणते की मला आता जास्त बोलता येणार नाहीये, कारण मॅडम खूप छान बोलल्या. नभी झेपणारी तू पक्षिणी, नभी झेपणारी तू पक्षिणी, सक्षम कर्तव्य दक्ष तू गृहिणी, सक्षम कर्तव्य दक्ष तू गृहिणी, प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी, प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी, शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिनी, शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिनी. थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मनीषा मॅडम, आमच्या या संवाद सारथीची सुरुवात अंजना मॅडम पासून सुरुवात झाली आहे. त्या बिगिनर आहेत. पहिलं टॉक त्यांचाच होता आणि त्याही नाशिकच्याच आहे. हो हो, खूप सगळे आपल्या इथे भेटले तर खूप मस्त वाटतं, एकदम मस्त. तेजश्री मॅडम, अनम्यूट करून बोला. अनम्यूट करा तेजश्री मॅडम. लाईव्ह आहे का? हो, त्यांनी हँड रेज केलाय, बहुतेक त्यांना अनम्यूट करता येत नाही. ज्योती मॅडम, बापू झाडेजी. 14 श्लोक आहे ना. हा बोला बापू झाडे. मॅडमचे विचार आपल्याला खूप मनापासून आवडले. पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पूर्ण ऐकले, त्यांचे भाषण संभाषण खूप आवडलं. त्यांची आपली संघटनेच्या मार्फत भेट पण झालेली आहे, प्रहार संघटनेच्या मार्फत विविध कार्यक्रमांमध्ये तिथं पण संवाद साधलेला आहे त्यांच्यासोबत. मॅडमची मी फॅन आहे. आम्ही तुमचे सगळे फॅन हवेत घेऊ. हवेवाला फॅन नाहीये, मनातला फॅन आहात तुम्ही. फॅनचं वगैरे नाही, जास्त शिकण्यात जाते. सगळ्यांकडे प्रत्येकामध्ये काहीतरी एक आहे जे आपल्याला
विचार करू. तुम्हाला माझ्याकडे दिसली, मला तुमच्याकडे दिसलं, झाला आनंद, आनंदाचं झाड. बरोबर आहे. मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे. बोला तेजश्री मॅडम. हा, नमस्ते सर. नमस्ते. नमस्ते तुमच्या मॅडम. हॅलो, हा बोला ना तेजश्री मॅडम, आवाज येतोय तुमचा. येतोय ना? मॅडम, तुमच्या नावातच खूप काही सांगितलेलं आहे, मनीषा. तर तुमच्या सगळ्या मनीषा पूर्ण करण्याचा तुमचा जो ध्यास आहे तो म्हणजे अगदी खरंच वाखाणण्याजोगा आहे. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची किंवा अशी काही गरज लागली तर आम्ही नक्कीच आपल्या सोबत आहोत. तर खूप छान वाटलं तुमचं सगळं ऐकून आणि तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच आपण भेटू, नाशिकमध्ये येऊन आम्ही भेटू. आपल्याला खूप छान वाटलं आणि अशाच हसत खेळत नेहमी इतर रणरागिणी तयार करा, यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. मॅडम नक्की, थँक्यू, धन्यवाद. ओके, धन्यवाद तेजश्री मॅडम. ओके. ज्योती मॅडम, नंदूची रेडमी. तेजश्री मॅडम ह्या सध्या कोल्हापूरला असतात आणि त्या हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपचे सचिव होते, आता तिथं डिरेक्टर पण आहे. अरे वा. आपण भेटूया नक्की. नक्की नक्की भेटूया. हो, आपल्याला एकमेकांना सोबत देऊन आपल्याला खूप काही करायचंय. काही करायचंय. तेव्हा आपण लोकांना उभं करू. नक्की, नक्कीच. हवंय. हो हो, मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे. सर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमचा नंबर टाका, मी तुम्हाला शेअर करतो. हो सर. ओके. बाकी जे अनम्यूट नाही करू शकत आहे त्यांनी एकदा ट्राय करून बघा, नाहीतर मग आपण समापनाकडे जाऊया. निश्चितच मनीषा मॅडमने आज तिथं जे त्यांचे टॉक मध्ये की अगदी जीवन प्रवास करत असताना आनंद छोट्या छोट्या गोष्टीत कसा शोधायचा आणि त्या आनंदाचं झाड कसं फुलवत जायचं, त्यांनी त्यासाठी सांगितलं की आनंद मिळवण्यासाठी की फक्त पैसाच गरजेचा आहे किंवा तुम्हाला शारीरिकच हे पाहिजे, तर तुम्ही अगदी मनातूनच तो आनंद मिळवू शकतात आणि तो आनंद जगू पण शकतात. आणि त्यांनी एक तर खूप छान सांगितलं की ऐकणं खूप सोपं असतं, अंमलात आणणं खूप कठीण असतं. तर त्यांनी स्वतः अंमलात आणून ते इतरांनी पण कसं अंमलात आणावं यासाठी जो प्रयत्न चालवलाय तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे. निश्चितच मॅडम तुमच्या भविष्यातल्या सर्व योजना आहेत त्या यशस्वीरित्या पूर्ण हो अशी आम्ही शुभेच्छा देतो. जाता जाता सगळ्यांसाठी एक संदेश तुमच्याकडून हवा आहे, नंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. त्यापूर्वी आज या वर्षाचा हिंदू वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून नवीन हिंदू वर्ष सुरू होत आहे. त्याबद्दल आमच्या NGO कडून सर्वांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा की येणारं नववर्ष आपण निश्चितच एकत्र मिळून काहीतरी नवीन कार्याची सुरुवात करूया, अशी आमच्या NGO कडून मी शुभेच्छा देतो. मॅडम तुमच्याकडून निश्चितच जाता जाता सर्वांसाठी एक संदेश की फक्त जे डिसेबल आहे तेच नाही तर जे चांगली लोक आहे पण ती कधी कधी मनाने अक्षम असतात, तर यांच्यासाठी पण एक संदेश द्यावा. त्यानंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. नक्कीच मी सगळ्यांना असं सांगेल की आयुष्य एकदाच मिळतं. हा जो क्षण आहे, आज आपण बोलत आहोत, हा क्षण पुन्हा येणार नाहीये. त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक क्षणाला
कसं आनंदी बनवता येईल आणि ते बनवल्यामुळे आपलं आयुष्य कसं आनंदी राहता येईल हा सगळ्यांनी प्रयत्न करावा. येणाऱ्या वर्षामध्ये 365 दिवसांमधला प्रत्येक क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ, सुख घेऊन येऊ, समाधान घेऊन येऊ अशीच मी प्रार्थना करते. धन्यवाद सर. सर्वांना खूप सारे धन्यवाद. धन्यवाद मॅडम. निश्चितच आमच्या एनजीओ कडून तुमचे ऋण व्यक्त करतो, कारण आभार हे परत न भेटण्यासाठी केले जातात, ऋण हे कायम सोबत राहण्यासाठी. निश्चितच आपण पुढेही भविष्यात एकमेकांसोबत काहीतरी काम करून निश्चितच तुमचे जे प्रयोजन आहे त्यासाठी इतरांचं काय सहकार्य करता येईल त्यासाठी प्रयत्न करूया. तुम्हाला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. जाता जाता एक प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करूया. तुम्ही जर प्रार्थना घेत असाल तर आनंद आहे, नाही तर मी येतो आणि समापन करतो. हो सर, तुम्ही घ्या. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. पुनश्च एकदा आपण पुढच्या एपिसोडला भेटूया आणि निश्चितच प्रत्येक वेळेस जे पण महानुभाव इथे येतात त्यांच्याकडून आम्हाला ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं नवीन नवीन, आणि त्या इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी आमच्या एनजीओला मिळतं. त्याबद्दल निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.